केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या सुविद्य पत्नी व महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या सीमाताई रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्ताने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जुबेर भाई शेख यांची अल्पसंख्याक सेल मुस्लिम आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। जुबेर भाई शेख यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील व तसेच विविध पक्षातील दिग्गज प्रमुख पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसह असंख्य मान्यवरांचा रिपाई गटात पक्षप्रवेश सोहळा जलसा लॉन्स अशोका शाळेच्या बाजूला अशोका मार्ग नाशिक येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला आहे। दरम्यान यावेळी आगामी निवडणुकांसाठी रिपाई पक्षाच्या वतीने रणशिंग फुंकण्यात आले आहे। तसेच रिपाई उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रमुख तथा नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत माडा घरकुल चिंचोळे शिवार सिडको नाशिक येथे देखील शाखा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। दरम्यान या प्रसंगी रिपाई उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रमुख तथा जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे, रिपाई गटनेत्या तथा माजी नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षाताई दीपक लोंढे, दानशूर दीपक नानाजी लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मनालीताई जाधव, समाधान जगताप, बाळासाहेब सोळशे आदींसह तसेच रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या प्रसंगी स्नेह भोजनाचे देखील आयोजन करण्यात आल्याने याचा सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला आहे। परिवारातील सर्व सदस्य यांचं मी पहिले मनापासून स्वागत करतो व आज पक्षामध्ये प्रवेश करताय हे न मानता आपल्याला काम करण्यासाठी हे पद ऊर्जा देत आहे हे मानून आपण पुढील कामं करायचे, लोकांच्या न्याय हक्कासाठी भांडायचं आहे, त्यांच्या मदतीसाठी धावायचं आहे। मी याच शुभेच्छा देईन सर्वांना की इथून पुढे जे काही करायचं आहे ते सर्व मस्तीत पण शिस्तीत करायचं आहे। जे वंदन करतो महिला राष्ट्रीय नेत्या सीमाताई रामदासजी आठवले आज यांचा वाढदिवस, त्यांना या वाढदिवसाच्या मी मंगलमय शुभेच्छा देतो। वाढदिवसाच्या निमित्त केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार जिल्ह्याची बुलंद तोफ जिल्हा प्रमुख आमचे मार्गदर्शक प्रकाशजी लोंढे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरातून जिल्ह्यातून कार्यकर्ते आज मोठ्या संख्येने पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। अख्तर भाडेकर भलेराव बोललेले का ग्रामीण मध्ये लक्ष दिलं पाहिजे, ग्रामपंचायत आलेली आहे, निवडणूक आहे, पण रोटे साहेबांनी पहिले त्या कार्यकर्ते शांतता केली पाहिजे। एकटा आणि म्हणतो मी नेता काय मागच्या दुसऱ्या गाडीत बसून येतो आणि तुम्ही नेता कशाला नेता, त्याच्या मागं पाठबळासह तो सांभाळण्याचं गोरगरीब जनतेचं काम करत असेल त्याच्यासाठी लोंढे साहेब तुम्ही फक्त आदेश करा, आम्ही सर्व त्यांच्या संघ उपस्थित एका असे उभे राहू। आणि ज्या कार्यकर्त्याचा प्रवेश आज होणार आहे झाला आहे, जुबेर भाई आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो, सर्व कार्यकर्त्याचं स्वागत अभिनंदन करतो। जय भीम जय संविधान देतो ना सरकार श्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर मौलाना आझाद यांना सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करून आज मी माझ्या समोर भाषण आहे, काही चुकलं असेल तर माफ करा। हो, त्यांना अभिवादन करून आपले मान्यवर सगळे जे आहे तिथं अर्जुन नाना, माझे परममित्र भूषणजी,
आमचे गुरुवर्य सकाळचे लोंढे साहेब, माझ्या भगिनी आणि सगळे भावांनो, माझ्या सगळ्या पदाधिकारी मान्यवरांनो, सगळ्यांचं एक अभिवादन करतो, दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यामुळे जेवायला उशीर झाला आहे सगळ्यांना इथं, आणि सगळ्यांचं एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. माझ्यासाठी आपण सगळे इथं आलो. विनंती ही आहे की जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपालिका ज्या निवडणुका आहेत, यापूर्वी नाशिक जिल्ह्याच्या 15 तालुक्याला मी पर्सनल एक मेसेज पाठवलेला आहे की तुमच्या तालुक्यातील किमान 10 ते 15 लोक ज्यांची शासकीय समितीवर निवड करायची, अशा लोकांची यादी पाठवा. तुम्ही 14-15 पाठवा, भले तुमच्या घरातली एखादी पाठवली तरी चालेल, पण प्रत्येक ठिकाणी जरी गटबाजी असली, पण मला माहिती आहे मला अधिकार काय. मी 1-2 नाव माझ्या हाताने टाकणार आहे, कारण जो तालुका अध्यक्ष आहे तो कोणाचं तरी टाळणारच, एखादं नाव टाळलं ते मी जाहीर घोषित करून तिथं माझं नाव टाकणार ही पहिली जबाबदारी. अनेक लोकांच्या पक्षाच्या ऑफर असताना, मंत्र्याच्या ऑफर असताना सुद्धा ते या पक्षामध्ये निष्ठावंत आहेत. ते उत्तर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आहेत. एकदा जोरदार त्यांच्या नावाने टाळ्याच्या गजरात स्वागत करा. ते मुस्ताक बाबा, आम्ही शपथ खाल्लेली, आम्हाला काही मिळालं तरी चालेल, परंतु आम्ही या चळवळीशी एकनिष्ठ राहण्यासाठी जी पडेल लोक विचारतात तुम्हाला काय मिळालं, बाबा आपल्याला काहीच मिळालं नाही, पण चांगलं नाव मिळालं ना स्वाभिमानानं, याच्यापेक्षा काहीच नाही. म्हणून तुमच्यासाठी, स्वतःसाठी एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत. तिथे सर्व रथे महाराज बसलेत, परंतु अनेकांचं मला नाव घेता येणार नाही, अनेकाला भाषणाची संधी देता येणार नाही, कारण हा जो कार्यक्रम आहे हे अनेकांचे मोर्चे झाले, सत्ताधाऱ्यांचे झाले, विरोधकांचे झाले. आपल्याला मोर्चे करायची गरज नाही. एवढी ठार शब्दात आहे, एवढी ताकद रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटात नाशिक जिल्ह्यात आहे की आपल्याला मोर्चा आंदोलनाची गरज पडत नाही. फोन केला की अधिकारी जसा असेल तसा त्याच्या ताकदीनं तो आपल्या वार्डातले कामं करण्यासाठी सक्षमतेने धावतो. पण ही धावायची ताकद मात्र आता तुम्ही आहात. 74 गट आहेत जिल्हा परिषदेत, 149 गट आहेत, 11 नगरपालिका आणि 2 महानगरपालिका त्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्यासाठी जे जे इच्छुक आहेत त्यांनी आतापासून तयारी केली पाहिजे. मी महाराष्ट्रभरात आढळले साहेबांच्या आदेशाने शिबिर घेतोय. सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, लोणावळा असेल, मला जिकडं आढळले साहेबांनी सांगितलं मी रात्रीचा जातो, आदेश करतो. का करतो मला माहीत नाही, का माझ्यावर विश्वास ठेवला आढळले साहेबांना मला माहीत नाही, पण कदाचित त्यांना असं वाटत असावं की मी निवडणूक निर्णय अधिकारी पण होतो, महानगरपालिकेत 14 वर्ष इंजिनियर होतो, 20 वर्ष आणि 25 वर्ष घरामध्ये माझ्या नगरसेवक आहे. तुम्ही सांगितलं माझ्या घरात 3 इंजिनियर आहे, माझी दीक्षा इंजिनियर आहे, चांगलं भाषण करता म्हणून तिला वकील बनवलं. स्नेहा इंजिनियर आहे, मी इंजिनियर आहे, पण तो आम्हाला त्या इंजिनियरचा मार्ग नाही आहे. आम्हाला त्यांची सेवा करायची, कोणी येऊ, किती वाजता येऊ. आता मी थोडा काही वेळा 11पर्यंत फोन नाही घेतो, थोडंसं राग नका होतो, कारण मला वार्डातले लोक 25 वर्ष घेऊन देतात. 11-12च्या नंतर आम्ही फोन घेतो का ते लोक आमचा विश्वास करतात. तसं तुम्ही स्वतःचे वार्ड बनवा. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी युती होईल का नाही मला माहीत नाही. आता मात्र ते आपल्याशी सक्षमतेने आपण खासदारकीमध्ये, आमदारकीमध्ये चमत्कार करून दाखवला आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची ताकद काय आहे, अवकाश काय आहे ते त्यांना माहिती आहे. तुम्ही तुमच्या वार्डामध्ये मात्र कामाला लागा. बारदानात असेल तरी चालेल, कार्यालय सुरू करा, कार्यालय सुरू करा, संपर्क साधा. तुमच्या घरी तुम्हाला ते बंगला भारी असेल, तुमच्या घरी कोणी यायला तयार नाही, रिकामं नाही. मी महाराज संपूर्ण कार्यक्रमाला गेलो आज. शांतीनगर, गौतम नगर, रमाबाई नगरच्या माझ्या वस्त्या उठवून तिथं माडामध्ये बसवल्या. परिस्थिती अशी बघितली की तिथं लोकप्रतिनिधी असल्यामुळं अनेक हाले. अजय आणि ज्यावेळेस सारखा प्रोग्राम तिथे तयार झाला, ऑटोमॅटिक सर्व आहेतच जुने जाणते पोरं, ते आहेत सर्व त्यांच्या मागे आशीर्वाद देण्यासाठी. उदाहरण काय सांगतो की आता मात्र तुम्हाला ही खरी लढाई जी सुरू झाली ना, ती महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तुम्ही सज्ज झाले पाहिजे. यासाठी हे वातावरण निर्मिती करतोय आपण. तुम्ही वारंवार जुबेरला सांगता, जुबेर आता जुबेर हा 35 वर्षाचा कार्यकर्ता आहे. बाबांनो, त्याची तब्येतही तशी आहे आणि कुबेर म्हणण्यापर्यंत सक्षम, आर्थिक बाजूने सक्षम आहे. पण हे नियोजन त्यांनी नाही केलं ना, अजिबात त्यांनी केलं नाही. हे नियोजन करणारा असलाम कुठे आहे, असलम कुठे गेला असलम, म्हणून एकदा त्याच्या नावाने जोरदार टाळ्या झाला. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.